विषयांतर यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजच्या या सखोल शोधात आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा पण बऱ्याचदा वरवर समजला गेलेला दुवा आहे. आज आपण शोध घेणार आहोत संत एकनाथ षष्ठीचा. म्हणजे फाल्गुन महिना आला की पैठणमध्ये गोदावरीच्या तीरावर लाखोंचा जनसागर उसळतो हे आपण अनेकदा बातम्यांमध्ये पाहतो. अगदी बरोबर. पण ही एकनाथ षष्ठी म्हणजे नक्की काय, ती का साजरी केली जाते आणि यामागे कोणती अद्भुत कथा दडलेली आहे, आज आपण कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय अगदी सुरुवातीपासून यामागची सलग आणि रंजक कथा उलगडणार आहोत. एका अशा संताची जीवनकथा ज्यांनी देव केवळ बंदिस्त मंदिरात नाही शोधला, तर रस्त्यावर तहानेने तडफडणाऱ्या गाढवात आणि तप्त वाळूत रडणाऱ्या एका अस्पृश्य मुलात पाहिला. खरोखरच हा विषय खूप प्रगल्भ आहे. ही केवळ एका पारंपरिक उत्सवाची किंवा यात्रेची माहिती नाहीये, तर ती एका अशा तत्वज्ञानाची ओळख आहे ज्याने 16व्या शतकात जेव्हा समाजात कर्मकांड आणि विषमतेचा प्रचंड अंधार होता ना, तेव्हा समतेचा आणि भूतदयेचा एक लख्ख प्रकाश निर्माण केला. लख प्रकाश. आजच्या आपल्या या चर्चेचं मुख्य ध्येय हेच आहे की ही संपूर्ण कथा एका सलग प्रवासासारखे आपण समजून घेऊया. हा केवळ शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास नाही, तर ती आजच्या काळातही आपल्याला जगण्याची नवी दिशा देणारी एक अत्यंत क्रांतिकारी विचारसरणी आहे. नक्कीच. तर मग या विलक्षण प्रवासाची सुरुवात करूया पैठणच्या एका सूर्यवंशीय ब्राह्मण कुळापासून. कारण मला असं वाटतं की माणसाचे विचार घडण्यात त्याच्या पूर्वजांचा आणि वातावरणाचा खूप मोठा वाटा असतो. हो, वारसा खूप महत्वाचा असतो. अगदी. एकनाथ महाराजांच्या घराण्याचा वारसाच खूप महान होता. त्यांचे पणजोबा भानुदास महाराज हे एक अतिशय थोर संत होते. हे तेच भानुदास महाराज ज्यांनी विजयनगरच्या राजाने नेलेल्या साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलाला पुन्हा पंढरीत आणलं होतं. बरोबर. अशा या भक्तीच्या आणि परंपरेच्या वातावरणात एकनाथ महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणीबाई. पण दुर्दैवाने त्यांच्या आयुष्याची सुरुवातच एका मोठ्या शोकांतिकेने झाली. हो, अत्यंत लहान वयातच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले आणि ते पोरके झाले. आणि तिथेच त्यांच्या आयुष्याला एक वेगळे वळण लागले. आईवडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजोबांनी म्हणजेच चक्रपाणी यांनी केले. आता विचार करा, एका लहान मुलावर एवढा मोठा आघात झाल्यानंतर त्याची मानसिकता कशी असेल? साहजिकच आहे, खूप खचून गेला असेल तो मुलगा. पण नाही, लहानग्या एकनाथांची वृत्ती इतर मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. गल्लीतली इतर मुले जेव्हा खेळण्यात मग्न असायची, तेव्हा हा मुलगा चिखलाचे मातीचे देव बनवायचा आणि तासांतास डोळे मिटून ध्यानात बसलेला असायचा. बापरे. ही परमेश्वराच्या ओढीची, त्या अथांग शोधाची पहिली ठिणगी होती. आणि ह्याच ओढीपोटी वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी या मुलाने एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. खऱ्या गुरूच्या शोधात ते कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले. वयाच्या 12व्या वर्षी, म्हणजे आजकाल 12 वर्षांची मुलं स्वतःची कामं स्वतः करत नाहीत आणि त्यांनी चक्क घर सोडले. होय, आणि ते पायी चालत देवगिरी गडाच्या दिशेने निघाले. तिथे जनार्दन स्वामी नावाचे एक अत्यंत विद्वान आणि महान संत राहत होते. इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जनार्दन स्वामी हे केवळ हिमालयात बसून तपस्या करणारे संन्यासी नव्हते. अच्छा, म्हणजे ते संसारी होते. ते त्या देवगिरी गडाचे किल्लेदार होते, म्हणजे प्रशासकीय अधिकारी होते. त्यांच्याकडे गडाची जबाबदारी होती. अशा या गुरूच्या सहवासात एकनाथ महाराजांची जी खडतर तपस्या सुरू झाली, ती खरोखर थक्क करणारी आहे. म्हणजे आध्यात्मिक साधनेसोबतच प्रशासकीय कामही. हो ना. गुरुसेवेचे एक उत्तम उदाहरण नेहमी सांगितलं जाते. जनार्दन स्वामींनी त्यांना गडाच्या हिशोबाचे काम दिले होते. एकदा त्या हिशोबात एका पैची चूक झाली. पै म्हणजे त्यावेळच्या चलनातले एक अत्यंत क्षुल्लक नाणे. म्हणजे आजच्या हिशोबात कदाचित एका पैशापेक्षाही खूप कमी किंमत असेल त्याची. अगदी तसंच. पण ती एक पैची चूक शोधण्यासाठी एकनाथ महाराज रात्रभर जागे राहिले. दिव्याच्या प्रकाशात ते पुन्हा पुन्हा तो हिशोब तपासत होते. आणि जेव्हा पहाटे ती चूक सापडली आणि हिशोब जुळला, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होता. त्याचवेळी जनार्दन स्वामी तिथे आले. त्यांनी विचारले की असा काय आनंद झालाय. तेव्हा त्यांनी ती हिशोबाची वही दाखवली. इथे एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की ती रात्रभरची जागरूकता आणि तो आनंद त्या एका पैशासाठी नक्कीच नव्हता. कारण एका क्षुल्लक पैशासाठी कोण रात्रभर जागत बसेल. त्यातली मेख अशी आहे की जनार्दन स्वामींनी त्यांना तोच उपदेश केला.
ते म्हणाले, हिशोब जुळवण्यासाठी, ती चूक शोधण्यासाठी जशी ही प्रचंड एकाग्रता लावलीस, तशीच एकाग्रता जर ईश्वराला मिळवण्यासाठी लावलीस तर परब्रह्म नक्कीच प्राप्त होईल. क्या बात है. ती केवळ हिशोबाची किंवा गणिताची परीक्षा नव्हती. ती त्यांच्या निष्ठेची, चिकाटीची आणि एकाग्रतेची कसोटी होती. आपल्या विद्यार्थ्यामध्ये ती एकाग्रता आहे की नाही हे गुरूंना पाहायचे होते. आणि या निष्ठेची पातळी किती अढळ होती याचा आणखी एक एकदम अंगावर काटा आणणारा प्रसंग मला आठवतोय. कोणता? असं म्हणतात की एकदा जनार्दन स्वामी अत्यंत गहन ध्यानात बसले होते आणि नेमक्या त्याच वेळी गडावर शत्रूने अचानक हल्ला केला. बाप रे हो. आता परिस्थिती किती भयानक होती बघा. एका बाजूला गुरूंच्या ध्यानात कोणताही व्यत्यय येऊ द्यायचा नव्हता आणि दुसऱ्या बाजूला गडही वाचवायचा होता. बरोबर. तेव्हा या शिष्याने चक्क जनार्दन स्वामींचा वेश धारण केला. त्यांच्यासारखीच वेशभूषा केली आणि स्वतः हातात शस्त्र घेऊन ते साक्षात युद्धात उतरले. त्यांनी शत्रूला नुसते परतवूनच लावले नाही, तर जनार्दन स्वामींचं ध्यानही अभंग ठेवले. हा प्रसंग त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू दाखवतो. ते केवळ एक मवाळ भक्त नव्हते, तर वेळ आल्यास शस्त्र हाती घेणारे योद्धेही होते. अगदी खरंय. पुढे याच निष्ठेचे आणि अखंड सेवेचे फळ म्हणून साक्षात भगवान दत्तात्रेयांनी एका मलंग म्हणजे मुस्लिम फकीराच्या रूपात येऊन त्यांची परीक्षा घेतली आणि त्यांच्या निरपेक्ष सेवेवर प्रसन्न होऊन त्यांना आपले मूळ रूप प्रकट करून दर्शन दिले, अशी कथा आहे. या सर्व घटनांमधून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर जेव्हा एकनाथ महाराज पूर्णपणे सिद्ध झाले, तेव्हा जनार्दन स्वामींनी त्यांना एक अत्यंत अनपेक्षित आणि त्या काळाच्या मानाने क्रांतिकारी आज्ञा दिली. मला वाटतं ही आज्ञाच त्यांच्या पुढील संपूर्ण आयुष्याची आणि त्यांच्या कार्याची दिशा ठरवणारी होती. नक्कीच. जनार्दन स्वामींनी सांगितले की आता तुला संन्यास घेण्याची किंवा हिमालयात जाण्याची गरज नाही. अच्छा. तू पुन्हा पैठणला परत जा, तिथे जाऊन गृहस्थाश्रम स्वीकार, संसार कर आणि पत्नी गिरिजाबाईंसोबत राहून या संसारात रोजच्या धकाधकीच्या जगण्यातही देव कसा मिळवता येतो हे या संपूर्ण जगाला दाखवून दे. म्हणजे विचार करा, 16व्या शतकात परमार्थ साधायचा म्हणजे संन्यास घेणे, जंगलात जाणे, स्वतःला कष्ट देणे, हाच एकमेव मार्ग मानला जायचा. हो ना. अशा वेळी संसारात राहूनही ईश्वराशी एकरूप होता येते, हा अत्यंत प्रगत विचार गुरूंनी त्यांच्यात रुजवला. आणि खऱ्या अर्थाने इथूनच सुरुवात होते त्या अद्भुत प्रवासाची, ज्याने महाराष्ट्राच्या समाजाला समतेचा आणि भूतदयेचा एक नवा आरसा दाखवला. अगदी बरोबर. एकनाथ महाराज पैठणला परतले, त्यांचा संसार सुरू झाला, पण त्यांची कृती पावलोपावली तत्कालीन प्रस्थापित समाजाला अचंबित करत होती. पैठण हे त्या काळी विद्वत्तेचे पण त्याचबरोबर अत्यंत कडक सोहळ्या ओळ्याचे आणि कर्मकांडाचे केंद्र होते. तिथे तो एक अत्यंत प्रसिद्ध प्रसंग घडला. एकदा एकनाथ महाराज काशीहून अत्यंत पवित्र असे गंगाजल एका कावडीतून घेऊन रामेश्वरला पायी चालले होते. त्या काळी पायी प्रवास म्हणजे कित्येक महिन्यांची पायपीट, त्यातही तो कडक उन्हाळ्याचा दिवस होता. तो प्रवास अत्यंत खट्टर होता आणि ते पाणी साक्षात रामेश्वराला, महादेवाला अभिषेक करण्यासाठी अत्यंत श्रद्धेने आणले होते. हो. आणि रस्त्यातून चालताना त्यांना एक अत्यंत अशक्त झालेले, तहानेने व्याकुळ झालेले गाढव दिसले. ते उन्हाच्या चटक्यांनी तडफडत होते, त्याच्या तोंडातून लाळ गळत होती आणि ते मरणप्राय अवस्थेत होते. हां. एकनाथ महाराजांनी आजूबाजूच्या लोकांचा, ब्राह्मणांचा, रूढी परंपरांचा कसलाही विचार केला नाही. त्यांनी स्वतःच्या खांद्यावरची ती कावड खाली ठेवली आणि ते अत्यंत दुर्मिळ, देवाच्या अभिषेकासाठी हजारो मैलांवरून आणलेले पवित्र गंगाजल त्या गाढवाच्या तोंडात पाजले. हा प्रसंग आपण आज वाचतो तेव्हा कदाचित आपल्याला त्याचे गांभीर्य समजणार नाही, पण त्या काळात हे पचवणे समाजासाठी अत्यंत कठीण होते. नक्कीच. लोक काय म्हणाले असतील? आसपासचे लोक त्यांना वेड्यात काढत होते, ओरडत होते की हे देवाचे पवित्र जल तुम्ही एका अपवित्र मानल्या गेलेल्या प्राण्याला पाजून तुमचे सर्व पुण्य वाया घालवत आहात. पण इथेच एकनाथ महाराजांचा अद्वैत तत्वज्ञान खऱ्या अर्थाने प्रकट होते. अद्वैत म्हणजे थोडं सोप्या भाषेत सांगाल का? अद्वैत म्हणजे देव आणि सृष्टी यात कोणताही भेद नाही. देव फक्त मंदिरातल्या दगडात नाही, तर तो प्रत्येक जीवामध्ये आहे. नाथांचा विचार असा होता की जर त्या तहानेने तडफडणाऱ्या मुक्या प्राण्याचा जीव वाचला तर ते गंगाजल साक्षात शिवापर्यंत पोचलं. क्या बात है. जातीभेद आणि सोवळे अत्यंत कडक असताना नाथांनी केलेली ही कृती केवळ भूतदया नव्हती, ती एक फार मोठी सामाजिक क्रांती होती. हे ऐकताना खरोखरच अवाक व्हायला होतं. आणि या क्रांतीचे असे अनेक प्रसंग आहेत. मला तो पैठणच्या तप्त वाळूतील प्रसंग आठवतोय. गोदावरीच्या तीरावरचा. हो. कडक उन्हामुळे गोदावरीच्या तीरावरची वाळू अक्षरशः भाजत होती.
आणि त्या भाजणाऱ्या वाळूत एक लहान मूल रडत होते. ते मूल एका अशा समाजातील होते ज्यांना त्या काळी अस्पृश्य मानून कोणीही स्पर्श करत नसे. त्यांची सावली पडली तरी लोक स्नान करत असत. बरोबर. त्या काळी अस्पृश्यतेचे नियम अत्यंत भयानक होते. पण नाथांच्या कानावर त्या लहान मुलाची रडण्याची हाक पडताच त्यांनी क्षणभराचाही विचार न करता, आपले सोवळे मोडले जाईल याची पर्वा न करता धावत जाऊन त्या मुलाला उचलून आपल्या कडेवर घेतले. खरंच महान कृत्य होतं ते. हो ना. त्याच्या भाजलेल्या पायांना शांत केले आणि त्याला सुखरूप त्याच्या घरी त्याच्या आई-वडिलांपर्यंत पोचवले. समाजाच्या बहिष्काराची, टीकेची त्यांनी अजिबात पर्वा केली नाही. हे बाहेरच्या जगात झाले. पण समाजाला सुधारताना अनेकदा स्वतःच्या घरातून किंवा जवळच्या लोकांकडूनच मोठा विरोध होतो. याच मालिकेतला आणखी एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे पितृपक्षातील श्राद्धाचे भोजन. अच्छा, श्राद्धाचा दिवस होता तो. हो, ब्राह्मणांसाठी अत्यंत सुग्रास अन्नाचा स्वयंपाक नाथांच्या घरात बनवला होता. नैवेद्याचे ताट वाढायची तयारी सुरू होती. पण त्याचवेळी घराबाहेरून काही अत्यंत भुकेले, गरीब आणि तथाकथित अंत्यजो किंवा बहिष्कृत समाजातील लोक जात होते. अन्नाचा तो सुगंध येताच त्यांना भूक आवरता आली नाही. एकनाथ महाराजांनी हे पाहिले. त्यांनी काय केले असावे? त्यांनी ब्राह्मणांची वाट पाहिली नाही. त्यांनी पहिल्यांदा त्या भुकेल्या थिगाळलेल्या लोकांना घरात बोलावून अत्यंत प्रेमाने ते सर्व सुग्रासन्न पोटभर जीव घातले. बापरे. त्या काळात हे धाडस करणे म्हणजे साक्षात समाजाच्या प्रकोपाला आमंत्रण दिले होते. आणि तो प्रकोप झालाच. जेव्हा गावातील सनातनी ब्राह्मणांना हे समजले की त्यांच्यासाठी बनवलेले अन्न आधी अंत्यजांना दिले गेले आहे, तेव्हा त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. त्यांनी एकनाथ महाराजांवर बहिष्कार टाकला आणि श्राद्धाचे जेवण नाकारले. मग पुढे काय झालं? इथे एक अत्यंत आश्चर्यकारक घटना घडली, जी आजही सांगितली जाते. साक्षात नाथांचे पूर्वज मानवी रूपात प्रकट झाले आणि त्यांनी ते भोजन ग्रहण केले. म्हणजे चमत्कार झाला तिथे. हो, पण या चमत्कारामागील रूपक समजून घेणं महत्वाचे आहे. यातून नाथांनी तत्कालीन समाजाला अत्यंत स्पष्ट संदेश दिला की भुकेल्या माणसाला दिलेला अन्नाचा घास हा कोणत्याही मध्यस्थाशिवाय किंवा कर्मकांडाशिवाय थेट ईश्वरापर्यंत पोहोचतो. माणुसकी ही कोणत्याही धर्मापेक्षा आणि परंपरेपेक्षा खूप मोठी आहे. हे सर्व ऐकताना एक प्रश्न नक्कीच पडतो की एवढा सगळा सामाजिक विरोध होता, लोक नावं ठेवत होते, बहिष्कार टाकत होते, तरीही नाथांचा संयम कसा होता? तो तर आणखीनच अफाट होता. तो 108 वेळा स्नानाचा प्रसंगच घ्या ना. हो, तो प्रसंग तर अफाट आहे. त्यांच्या कीर्तीमुळे आणि शांत स्वभावामुळे मत्सराने जळणाऱ्या एका माणसाने ठरवले की काहीही करून आज यांना राग आणायचाच. बरोबर. एकनाथ महाराज पहाटे गोदावरीत स्नान करून पात्राबाहेर आले की तो माणूस एका झाडामागून येऊन त्यांच्या अंगावर थुंकायचा. नाथांनी त्याच्याकडे एक नजर पाहिली. काही न बोलता ते न चिडता पुन्हा नदीत गेले, स्नान केले. ते पुन्हा बाहेर आले, तो माणूस पुन्हा त्यांच्या अंगावर थुंकला. आणि हे एकदा किंवा दोनदा नाही झाले. हो, असे तब्बल 108 वेळा घडले. विचार करा, आपण एकदा कोणी धक्का मारला तरी रस्त्यावर भांडायला लागतो. इथे तो माणूस 108 वेळा थुंकला. शेवटी तो माणूसच थुंकून थुंकून थकला, त्याच्या तोंडातली लाळ आटली. बापरे. पण नाथांच्या चेहऱ्यावरचा शांत भाव तसूभरही ढळला नाही. उलट ते त्या माणसाजवळ गेले आणि म्हणाले, तुझे खरंच खूप आभार मानले पाहिजेत, कारण तुझ्यामुळे आज मला पवित्र गंगेत तब्बल 108 वेळा स्नान करण्याचं भाग्य लाभले. आणि हे ऐकून तो माणूस अक्षरशः त्यांच्या पायावर कोसळला असेल. हो, अगदी तसंच झालं. हा प्रसंग माणसाच्या मानसिकतेवर खूप मोठा प्रकाश टाकतो. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा कोणी अपमान करतो तेव्हा सूड घेण्याची किंवा रागावण्याची भावना अत्यंत नैसर्गिक असते. अगदी स्वाभाविक आहे ते. पण सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे हे किती श्रेष्ठ आणि कठीण आहे हे नाथांनी कृतीतून सिद्ध केले. त्यांच्या मते ज्याच्या हृदयात साक्षात परमेश्वर वास करतो त्याला बाह्य जगातील अपमानाचा स्पर्शच होत नाही. म्हणूनच समाजाला त्यांना शांतीब्रह्म हे नाव द्यावे लागले. आणि या अशा अलौकिक भक्तीमुळेच साक्षात भगवंतालाही त्यांच्या घरी येऊन राहावेसे वाटले. होय, श्रीखंडेची कथा. बरोबर, आपण श्रीखंड्याची कथा ऐकलीच असेल. एकनाथ महाराजांची भक्ती इतकी निस्वार्थ होती की साक्षात पंढरपूरचा तो पांडुरंग खंड्या नावाच्या एका साध्या सावळ्या तरुणाचे रूप घेऊन त्यांच्या दारात आला. त्याने स्वतःची ओळख लपवली आणि फक्त नाथांच्या सहवासात राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने सांगितले की मला पगार नको, मी फक्त घरातील कामे करेन.
आणि सलग 12 वर्ष हा साक्षात देव नाथांच्या घरी पाणी भरत होता, लाकडे फोडत होता, अंगण झाडत होता. कुणालाही याचा पत्ता नव्हता. विचार करा, संपूर्ण जगाचा मालक एका भक्ताच्या घरी मोलमजुरी करत होता. पण सत्य कधी लपून राहत नाही. एकदा एका वारकऱ्याने, जो पंढरपूरचा खूप मोठा भक्त होता, त्याने या खंड्यामध्ये साक्षात पंढरीच्या विठ्ठलाला ओळखले. अरेच्चा, मग देवाला समजले की आता आपले रूप उघड झाले आहे आणि तो क्षणात तिथून गुप्त झाला. जेव्हा नाथांना सत्य समजले की गेली 12 वर्ष आपण साक्षात ज्याची पूजा करतो त्या जगाच्या मालकाकडून पाणी भरून घेतले आहे, घरची कामे करून घेतली आहेत, तेव्हा त्यांना जो पश्चाताप आणि दुःख झाले ते वर्णनापलीकडचे होते. साहजिकच आहे, त्यांना खूप अपराधी वाटलं असेल. भक्ती जेव्हा परमोच्च शिखरावर पोहोचते तेव्हा देव स्वतःचे देवपण विसरून भक्ताचा दास बनतो. हा या कथेचा मुख्य गाभा आहे. ईश्वराशी नाते जोडण्यासाठी फक्त आणि फक्त निष्काम प्रेमाची गरज असते. खरंच खूप भारावून टाकणारी गोष्ट आहे ही. पण भक्तीच्या या शिखरावर असतानाच नाथांनी केवळ स्वतःचे कल्याण केले नाही, तर लोकशिक्षणाचे एक फार मोठं कार्य हाती घेतले. हो, ज्ञानाचा प्रसार केवळ मुठभर प्रस्थापित लोकांच्या हातात राहू नये, तो सामान्य माणसापर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी प्रचंड मोठे साहित्यिक कार्य केले. अगदी बरोबर. त्यांनी आळंदीला जाऊन संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीच्या मूळ प्रतीचे केलेले शुद्धीकरण हे एक अत्यंत महत्त्वाचे काम आहे. काळानुसार त्यात ज्या चुका झाल्या होत्या त्या त्यांनी दुरुस्त केल्या. तसेच त्यांनी संस्कृतमधील कठीण भागवत सामान्य माणसाला समजावं म्हणून सोप्या मराठी भाषेत एकनाथी भागवत लिहिले. पण पुन्हा एकदा प्रस्थापितांचा विरोध झालाच. हो, कारण धर्मग्रंथ प्राकृत भाषेत म्हणजे लोकांच्या भाषेत आणणे हे त्याकाळी मोठा गुन्हा मानला जायचा. आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकून तो एकनाथी भागवत हा ग्रंथ गंगेच्या पात्रात फेकून दिला. बापरे, केवढा मोठा अपमान हा. पण तिथे एक चमत्कार घडला असे सांगितले जाते. तो ग्रंथ पाण्यात बुडाला नाही, तर ती पाने कमळासारखी पाण्यावर तरंगू लागली. क्या बात आहे. साक्षात गंगेने त्या प्राकृत भाषेतील ज्ञानाचा स्वीकार केला हे पाहून काशीच्या पंडितांनाही त्यांची चूक उमगली आणि त्यांनी नाथांचा सन्मान केला. साहित्य आणि लोकशिक्षणाबद्दल बोलताना नाथांच्या एका अत्यंत प्रगत आणि प्रभावी माध्यमाचा उल्लेख केल्याशिवाय ही चर्चा पूर्णच होऊ शकत नाही. आणि ते माध्यम म्हणजे भारुड. ओहो, भारुड. मला तर वाटतं एकनाथ महाराज हे 16व्या शतकातले सर्वात उत्तम मास कम्युनिकेटर होते. हे अगदी अचूक वर्णन आहे. तत्कालीन समाज अज्ञानात आणि अंधश्रद्धेत पार बुडून गेला होता. जर नाथांनी त्यांना कठीण संस्कृत श्लोक किंवा वेदांत सांगितलं असता तर कोणीही ऐकले नसते, लोकांना ते समजलेच नसते. बरोबर. म्हणून त्यांनी मनोरंजन, अभिनय आणि दैनंदिन जीवनातील रूपके वापरून लोकांना शहाळे करण्याचे ठरवले. त्यांनी भारुड हा प्रकार लोकप्रिय केला. म्हणजे लोकांना नाटक बघायला आवडतं, तर चला नाटकातूनच तत्वज्ञान सांगूया. विंचू चावला हे भारुड याचं किती उत्तम उदाहरण आहे. विंचू चावला, काम क्रोध विंचू चावला. हे ऐकताना, तो अभिनय बघताना लोकांना खूप मजा यायची. हो, लोक गुंग होऊन जायचे त्यात. पण त्यातूनच नाथ महाराज हळूच सांगायचे की अरे, हा विंचू बाहेरचा नाही, हा आपल्याच मनातील काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग यांचा विंचू आहे, जो माणसाला डसतो आणि त्याचा जीव घेतो. अगदी बरोबर. देवापर्यंत पोचण्याचा मार्ग हा रडत खडत स्वतःला शिक्षा देत जाण्याचा नाही, तर हसत खेळत आणि स्वतःच्याच दोषांवर मात करत जातो, हा अत्यंत आधुनिक दृष्टिकोन त्यांनी भारुडातून मांडला. समाजाला शहाणे करण्याचे हे त्यांचे कार्य अखंड चालू होते. आणि याच जीवनकार्याची सांगता ज्या दिवशी झाली, तो दिवस म्हणजेच आपण ज्याची चर्चा करतोय ती एकनाथ षष्ठी. आणि त्या महान दिवसापूर्वीचा एक अत्यंत चित्तथरारक प्रसंग आहे. एकदा गोदावरी नदीला भयंकर महापूर आला होता. पात्राचे पाणी इतके वाढले होते की संपूर्ण पैठण नगरी त्या पाण्यात बुडेल की काय अशी भीती निर्माण झाली होती. लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते. तेव्हा नाथांनी गोदावरीच्या पात्रात जाऊन अत्यंत विश्वासाने तिला प्रार्थना केली. त्यांनी शांतपणे गोदावरीला विनंती केली आणि आश्चर्य म्हणजे खरोखरच गोदावरीचे ते रौद्र रूप शांत झाले. पुराचे पाणी ओसरले. निसर्गावरही त्यांच्या श्रद्धेने आणि शांततेने विजय मिळवला होता. आणि मग तो भावूक दिवस उजाळला. इसवी सन 1599 मधील फाल्गुन वद्य षष्ठी. आयुष्याची 66 वर्षे अखंड जनसेवा, समाजाचे प्रबोधन आणि ईश्वराची भक्ती केल्यानंतर नाथांनी ठरवले की आता आपले कार्य पूर्ण झाले आहे. त्यांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला. जलसमाधी म्हणजे साक्षात नदीच्या पाण्यात स्वतःच्या इच्छेने प्राणत्याग करणे. त्या दिवशी संपूर्ण पैठण नगरी गोदावरीच्या तीरावर लोटली होती.
प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. ज्या माणसाने आयुष्यभर सर्वांवर प्रेम केले तो आता कायमचा जाणार होता. खरंच खूप भावनिक प्रसंग असेल तो. पण भक्तांच्या डोळ्यात जरी अश्रू असले तरी नाथांच्या चेहऱ्यावर मात्र एक अलौकिक शांती होती. त्यांनी पात्रात उतरण्यापूर्वी भक्तांना शेवटचा निरोप दिला आणि एक अत्यंत महत्वाचे वाक्य सांगितले. काय म्हणाले ते? ते म्हणाले, जोपर्यंत तुम्ही एकमेकांवर प्रेम कराल, कुणाचाही द्वेष करणार नाही आणि ईश्वराचे नामस्मरण कराल, तोपर्यंत मी तुमच्यातच आहे. अंगावर काटा येतो हे ऐकून. हे सांगून ते हळूहळू गोदावरीच्या पाण्यात पुढे गेले. गळ्यापर्यंत पाण्यात जाऊन ओम नमो भगवते वासुदेवाय असा उच्चार करत ते कायमचे त्या पवित्र जलात विलीन झाले. हा केवळ एका देहाचा अंत नव्हता. नक्कीच नाही. तो एका महान तत्वज्ञानाचा शाश्वत प्रारंभ होता. याच घटनेचं स्मरण म्हणून दरवर्षी फाल्गुन महिन्यात एकनाथ षष्ठी साजरी केली जाते. आजही लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत पैठणला येतात. हो, आणि ते वाटेत नाथांची भारुडे गातात, नाचतात, गोदावरीत स्नान करतात. या दिवशी पैठणमध्ये गरिबांना, भुकेल्यांना मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाते. हा केवळ एक धार्मिक उत्सव राहिलेला नाही. नाथांनी जो समता आणि भूतदयेचा विचार पेरला त्याचा हा एक जिवंत जागर आहे. ही खऱ्या अर्थाने मानवतेची यात्रा आहे. या संपूर्ण सखोल चर्चेतून आपण नक्की काय शिकतो? मला वाटतं याचा निष्कर्ष हाच आहे की खरी भक्ती म्हणजे फक्त कर्मकांड करणे किंवा मंदिरात जाऊन फुलं वाहणे नाही. खरी भक्ती म्हणजे माणसामाणसात आणि मुक्या प्राण्यातही देव पाहणे. अगदी बरोबर. आयुष्यात कितीही संकटे आली, कुणी कितीही अपमान केला, तरी नाथांसारखा अढळ संयम बाळगणे आणि समाजातील सर्व घटकांना कोणत्याही भेदभावाविना समानतेने वागवणे. आपण अगदी योग्य शब्दांत या संपूर्ण प्रवासाचे सार मांडले आहे. नाथांची शिकवण ही 16व्या शतकात जितकी महत्वाची होती त्यापेक्षा कितीतरी पटीने ती आजच्या काळात प्रासंगिक आहे. जेव्हा आपण आज समाजात दुही, राग, मतभेद आणि असहिष्णुता पाहतो तेव्हा नाथांचा हा शांतीचा, क्षमेचा आणि सर्वांना सामावून घेण्याचा मंत्र आपल्याला एक नवी दिशा दाखवतो. खरंय. जाता जाता एका अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण ही चर्चा थांबूया. 16व्या शतकात एकनाथ महाराजांनी सामान्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी, त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्यांच्यातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी भारूड हे मनोरंजनाचे आणि प्रबोधनाचे एक अत्यंत प्रगत माध्यम शोधून काढले होते. आज आपण या डिजिटल युगात जगत आहोत, जिथे माणसाचे लक्ष वेधून घेणे सर्वात कठीण काम झाले आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. जर एकनाथ महाराज आज या काळात असते तर त्यांनी समतेचा आणि भक्तीचा विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कोणतं नवं भारूड किंवा कोणतं नवं माध्यम वापरलं असतं? खूपच छान विचार आहे हा. यावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल शोधात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.